पिढ्या जाऊ दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे असं आपण म्हणतो, कारण ही संस्कृती बळीराजाला मानणारी ही कृषक संस्कृती आहे. इथल्या अर्थव्यवस्थेचा कणाच हा बळीराजावर अवलंबून आहे. मात्र स्थिती अशी आहे की सध्या महाराष्ट्र सगळा पूरग्रस्त आणि पूर परिस्थितीचं सावट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडला, आश्वासनांचा पूर आला, मात्र त्यातला नया पैसाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनांचा फुलोरा फुलवलेला होता आणि सांगितलं की आम्ही एवढे पैसे देतोय, आम्ही काय 47,000 3,47,000, मात्र त्यातले 3 लाखाची कैफियत अशी आहे की रोजगार हमी योजनेचं त्याला गाजर दाखवलेलं आहे. म्हणजे हा असा कोपऱ्याला गुळ दाखवलाय, तो नुसता आपण बघू शकतोय पण खाऊ शकत नाही, अशी स्थिती सरकारने करून ठेवली, जी अत्यंत वाईट आहे. खरं तर सरकारच्या प्राधान्यक्रमामध्ये इथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणं हे अपेक्षित होतं. मात्र देवेंद्रजींच्या प्राधान्यक्रमामध्ये भाजपाच्या आमदारांना 5 कोटी देणं आहे. शेतकरी मात्र त्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये अगदी शेवटच्या क्रमांकाला सुद्धा नाही. हे दुर्दैवी आहे. मात्र यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या पाठीशी उभी राहते आणि त्या निमित्ताने पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा सन्मान्य पक्षप्रमुखांचा मराठवाड्यात दौरा आहे. पूरग्रस्त भागामध्ये ते अनेक ठिकाणी पाहणी आणि प्रत्यक्ष मदत किती मिळाली नाही मिळाली यासाठी ते स्वतः पाहणी दौरा करत आहेत. येणाऱ्या 5 नोव्हेंबरला त्यांची केजला एक महत्त्वाची बैठक सगळ्या शेतकरी बांधवांच्या सोबत सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसने शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि ती फसवणूक आता परत होऊ नये किंवा त्याच्यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची 5 तारखेला परत मराठवाडा दौरा आहे, ज्याच्यामध्ये ते शेतकऱ्यांना भेटणार आहेत. खरंच त्यांना शेतकऱ्यांना मदत मिळाली का नाही मिळाली, का शेतकऱ्यांसाठी फक्त आश्वासनांचा पूर हा देवेंद्र फडणवीसने नेहमीप्रमाणे पाडलेला आहे, ते एकदा परत चेक होणार आहे. म्हणजे येत्या 8-10 दिवसामध्ये सत्य काय ते बाहेर येणार आहे आणि हे सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. कारण की आता काय होतंय, हे फक्त सांगतंय की आम्ही एवढी मदत टाकली तेवढी मदत टाकली, पण प्रत्यक्षात आपणही व्हिडिओ बनवतोय, आपल्यालाही लोकांचा रिस्पॉन्स येतो की आमच्या खात्यात एकही दमडी आलेली नाहीये आणि तुम्ही सांगता कसे काय पैसे येत आहे. आणि त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा होणार आहे आणि हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याच्यातनं सरकारची पोल खोल करणारा हा दौरा असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या देवेंद्र फडणवीस या महायुती सरकारबद्दल? कारण की मला तर अक्षरशः चीड यायला लागली आहे. शेतकऱ्यांच्या दिवाळी संपली, आली दिवाळी गेली दिवाळी असं झालंय गोष्ट, आणि तरीही शेतकऱ्यांची दिवाळी जी होती ती भाकरीवरच भागवावी लागली. मित्रांनो, धन्यवाद.